तुम्ही रोज पाणी पिता पण तरीही थकवा, डोकेदुखी आणि वजन वाढते का? कदाचित तुम्ही पाणी चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या पद्धतीने पिते आहात. हो, पाणी जास्त प्यायलं तरी नुकसान होऊ शकतं आणि कमी प्यायलं तरीसुद्धा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पाणी कधी प्यावं, किती प्यावं आणि कोणत्या वेळेला पाणी पिणं टाळलं पाहिजे. आणि जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल, वजन कमी करायचं असेल आणि शरीर फिट ठेवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आपण जेवतो काय, व्यायाम किती करतो याकडे लक्ष देतो, पण आपण दिवसभरात पाणी कसं आणि कधी पितो याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. चुकीच्या वेळी पाणी पिणं हे पचन बिघडवू शकतं, तर योग्य वेळी पाणी पिणं तुमच्या शरीराला डिटॉक्स करू शकतं. पाणी कधी प्यावं. पाणी पिण्यासाठी वेळेचं गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यावर रात्रीच्या झोपेनंतर शरीर डिहायड्रेट झालेलं असतं, त्यामुळे सकाळी उठल्या किमान 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. जेवणाआधी आणि नंतर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जेवताना मध्येच खूप पाणी पिणं टाळा. जेवणाआधी किमान 30 मिनिटं आणि जेवणानंतर 45 ते 60 मिनिटांनी पाणी प्यावं. यामुळे पाचक रस पातळ होत नाही आणि पचन नीट होतं. व्यायामापूर्वी आणि नंतर. व्यायाम करताना घामावाटे पाणी बाहेर पडतं, यामुळे स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी व्यायामाच्या आधी आणि नंतर थोडं पाणी नक्की प्या. आंघोळीपूर्वी. आंघोळीच्या आधी 1 ग्लास पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. किती पाणी प्यावं. प्रत्येक शरीराची गरज वेगळी असते, पण साधारणपणे पुरुषांसाठी दिवसाला 3 ते 4 लिटर आणि महिलांसाठी दिवसाला 2 ते 3 लिटर. लक्षात ठेवा, जर तुम्ही कडक उन्हात काम करत असाल किंवा जास्त व्यायाम करत असाल तर ही गरज वाढू शकते. तुमच्या लघवीचा रंग जर गडद पिवळा असेल तर समजून जा की तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे. 3. पाणी कसं प्यावं. पाणी पिण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. बसून पाणी प्या. उभं राहून गटागटा पाणी पिण्याऐवजी नेहमी शांतपणे बसून पाणी प्या. उभं राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. घोट प्या. पाणी एकदम न पिता तोंडाला थोडा वेळ फिरवून प्या. त्यामुळे लाळ पाण्यासोबत पोटात जाते, जी पचनासाठी अत्यंत गरजेची असते. तापमान. खूप थंड किंवा बर्फाचं पाणी पिणं टाळा. माठातील पाणी किंवा कोमट पाणी आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. 4. पाण्याचे फायदे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमची त्वचा त्वचलदार राहते, पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वजन कमी करण्यास मदत होते. दिवसभर ऊर्जा टिकून राहते. तर मित्रांनो, आजपासून पाणी पिण्याच्या या साध्या नियमांचं पालन करा आणि तुमच्या आरोग्यात होणारा बदल अनुभवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.